हाय स्टुडंट्स, बायोलॉजी लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. In last lecture, kinds of cell, mainly two types of cell, prokaryotic cell in prokaryotes and eukaryotic cell occur in eukaryotes. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रो मीन्स प्रिमिटिव्ह किंवा बिफोर, कॅरिओन मीन्स न्यूक्लियस. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असणाऱ्या पेशींना प्रोकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल मध्ये यू मीन्स ट्रू, कॅरिओन मीन्स न्यूक्लियस. ट्रू न्यूक्लिएटेड सेलला युकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल ह्या सिंपल आहेत आणि प्रिमिटिव्ह आहेत. युकॅरियोटिक सेल ह्या डेव्हलप्ड आहेत आणि कॉम्प्लेक्स आहेत. आजच्या लेक्चरला आपण युकॅरियोटिक सेलचा अभ्यास करतोय. युकॅरियोटिक सेल्स आर कॉम्प्लेक्स अँड डेव्हलप्ड, ऑकर इन प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी and animalia. Eukaryotic cells having membrane bounded cell organelles present in eukaryotic cell and absent in prokaryotic cells. Eukaryotic cell मध्ये membrane bounded cell organelles like mitochondria, chloroplast, Golgi bodies, endoplasmic reticulum, nucleus, developed nucleus present. Eukaryotic cells having different structures. त्यापैकी एक घटक एका पार्टचा आपण अभ्यास करतोय आज, सेल वॉल. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपण सगळ्यात आत सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन दाखवलेला आहे. त्यानंतर याच्या बाहेर सेल वॉल आणि सेल वॉलच्या बाहेर ग्लायकोकॅलिक्स असं नाव दिलेलं आहे. युकॅरियोटिक सेल मध्ये मात्र बघा, युकॅरियोटिक सेल मध्ये सेल वॉलचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. सेल वॉल प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर असणारा जो घटक आहे सेल मेम्ब्रेन. बघा इकडे लक्ष द्या, हा समजा सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि याच्या बाहेर असणारा जो घटक आहे सेल वॉल. सेल वॉलचा अभ्यास करायचा. सेल वॉल पेशीभित्तिका आणि यामध्ये असणारे हे न्यूक्लियस, न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियोलस, जेनेटिक मटेरियल हा घटक जो आहे सायटोप्लाझम. त्यानंतर या सायटोप्लाझम मध्ये काही इन्क्लुजन बॉडीज आहेत. मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गेनेलीज आहेत, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज, व्हॅक्युल्स. यापैकी आपल्याला फक्त सेल वॉलचा या लेक्चरला विचार करायचा आहे. सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका. सेल वॉल प्रेझेंट इन प्लांट सेल अँड ऍबसेंट इन ॲनिमल सेल. सेल वॉल प्राणी पेशींच्या मध्ये ऍबसेंट आहे, वनस्पती पेशीमध्ये फक्त सेल वॉल. सेल वॉल इज रिजिड. सेल वॉल कशी आहे बघा, सेल वॉल इज रिजिड आहे, मीन्स स्ट्रेट, स्लाइटली लूज आहे, इलास्टिक नेचर आहे. सेल वॉल इज रिजिड, सपोर्टिव्ह. आतल्या सगळ्या घटकांना सायटोप्लाझम आणि सायटोप्लाझम मध्ये असणाऱ्या मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गेनेली ह्यांना आधार देणारा घटक आहे. इट इज मीन्स सेल वॉल इज रिजिड, सपोर्टिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह आउटर कव्हरिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. संरक्षण करणारा, प्रोटेक्टिव्ह आउटर कव्हरिंग किंवा मेम्ब्रेन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेनच्या बाहेरचा घटक आहे सेल वॉल. याचं मुख्य फंक्शन आहे प्रोटेक्ट द इनर पार्ट. सेल वॉल इज रिजिड, सपोर्टिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह आउटर कव्हरिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर सेल मेम्ब्रेन. आता आपण ही जी सेल वॉल आहे ही आल्गी मध्ये असणारी, आल्गी शैवाल, आल्गी मध्ये असणारी सेल वॉल कशापासून तयार झाली असेल बघा. इन आल्गी सेल वॉल इज मेड अप ऑफ, सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज.
अल्गीमध्ये कोणकोणते घटक आहेत लक्षात ठेवा. अल्गीच्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनन्स अँड कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट मिनरल्स आहेत. मिनरल लाईक कॅल्शियम कार्बोनेट. In algae, cell wall is made up of, किंवा cell wall is consist of cellulose, galactons, mannans and minerals like calcium carbonate. In plants, in plant cell wall, झाडांच्या मध्ये वनस्पतीमध्ये in plant cell wall is made up of. Cell wall कशापासून बनलेला आहे? Cell wall is made up of hemicellulose, hemicellulose, pectin, लिपिड्स अँड प्रोटीन्स. अल्गीमध्ये कोणकोणते घटक आहेत आणि प्लांट्स मध्ये कोणते घटक आहेत हे लक्षात ठेवा. अल्गीमध्ये सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनन्स अँड मिनरल लाईक कॅल्शियम कार्बोनेट. प्लांटमध्ये विचार केल्यानंतर प्लांटमध्ये हेमिसेल्युलोज, पेक्टिन्स, लिपिड्स अँड प्रोटीन्स हे कंटेंट लक्षात ठेवायचे. त्यानंतर सिलिका. सिलिका प्रेझेंट इन ग्रास. ग्रास गवत वर्गीय ज्या वनस्पती आहेत, ग्रासेस गवत जे आहेत, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, मका असेल, हे सुद्धा मोनोकॉट प्लांट आहेत, ग्रास आहेत. स्टेम बिकम ग्रीन, नॉट ओडी, नोड्स अँड इंटरनोड्स प्रेझेंट. सिलिका प्रेझेंट इन सेल वॉल ऑफ ग्रासेस. क्युटीन, क्युटीन प्रेझेंट इन इपिडर्मल वॉल्स. इपिडर्मल वॉल्स मध्ये क्युटीन आहे. त्याचबरोबर सुबिरिन, वॅक्स अँड लिग्निन आल्सो प्रेझेंट इन सेल वॉल. सेल वॉल मध्ये क्युटीन आहे, सुबिरिन आहे, वॅक्स आणि लिग्निन आहे. ऍक्च्युली सेल वॉलचं फंक्शन काय असेल बघा. सेल वॉल पेशीभित्तिकेचं कार्य काय? इट गिव्स प्रॉपर शेप टू द सेल. पेशींना निश्चित आकार देणं. इट गिव्स प्रॉपर शेप टू द सेल अँड प्रोटेक्ट इंटरनल रिजन्स, इंटरनल ऑर्गॅनिलीज. सेलमध्ये इतर असणारे ज्या ऑर्गॅनिलीज आहेत त्यांचं संरक्षण करणं. आणि इट गिव्स प्रॉपर साईज अँड शेप टू द सेल. पेशींना आकार देणं. सेल वॉल इज मेड अप ऑफ इन प्लांट सेल. प्लांट सेलचा जर आपण विचार केला तर इन प्लांट सेल, सेल वॉल शोज फॉलोइंग रिजन. प्लांट सेल मध्ये कोणकोणते भाग आहेत? प्लांट सेल वॉल. इन प्लांट सेल वॉल शोज फॉलोइंग रिजन्स. बघा कोणकोणते भाग आहेत. एक मिडल लॅमेला. पहिला जो भाग आहे मिडल लॅमेला. सेकंड प्रायमरी वॉल आणि सेकंडरी वॉल. फक्त सेल वॉलचा आपण जर विचार केला तर बघा हा सेल वॉलचा भाग आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर ही जी सेल वॉल आहे याच्यामध्ये 3 थर आहेत असं गृहीत. सेल वॉल मध्ये फर्स्ट वन इज द मिडल लॅमेला असा उल्लेख केलेला आहे. मिडल लॅमेला इट इज थिन. मिडल लॅमेला हा जास्त जड नाही, थिन आहे. लाईज बिटवीन, मिडल लॅमेला हा कुठे आहे बघा, लाईज बिटवीन टू ऍडजसंट सेल. दोन पेशींच्या मध्ये, टू ऍडजसंट सेल मध्ये इट इज फॉर्म्ड फ्रॉम. मिडल लॅमेला कशापासून तयार झालेला आहे बघा? फॉर्म्ड फ्रॉम सेल प्लेट. ऍट द टाइम ऑफ ऑर ड्युरिंग सायटोकायनेसिस मीन्स सेल डिव्हिजन मध्ये, पेशी विभाजनामध्ये सायटोप्लाझमचं जे विभाजन होते. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं विभाजन. सायटोप्लाझमचं विभाजन असेल तर सायटोकायनेसिसच्या वेळेला सायटोप्लाझमचं विभाजन होताना सेल प्लेट तयार होते आणि सेल प्लेट पासून मिडल लॅमेला हा तयार होतो. मिडल लॅमेला हा थिन आहे, पेपरी आहे. लाईज बिटवीन, वसलेला हा कुठं आहे बघा, लाईज बिटवीन टू ऍडजसंट सेलच्या मध्ये आहे. लाईज बिटवीन टू ऍडजसंट सेल्स फॉर्म्ड फ्रॉम सेल प्लेट ड्युरिंग सायटोकायनेसिस अँड इट कन्सिस्ट ऑफ, मेड अप ऑफ, हा कशापासून तयार झालाय बघा, इट इज मेड अप ऑफ पेक्टिन, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट.
हा पेक्टिन पासून, कॅल्शियम पासून आणि मॅग्नेशियम पेक्टेट पासून तयार झालेला आहे मिडल लॅमेला. मिडल लॅमेला आपण जर फिगर मध्ये विचार केला तर टेक्स्ट बुक मध्ये अशा पद्धतीचे आपल्याला फिगर दिलेले आहे आणि हा मिडल लॅमेलाचा भाग आहे. मिडल लॅमेला. सेकंड प्रायमरी वॉल, दुसरा जो लेयर आहे सेल वॉल मध्ये प्रायमरी वॉल, हा कुठं असेल? इट इज प्रेझेंट इनसाइड किंवा इनर ऑफ मिडल लॅमेलाच्या खाली आत असणारा भाग आहे प्रायमरी वॉल. प्रायमरी वॉल इज प्रेझेंट इनसाइड ऑफ मिडल लॅमेला. इनसाइड आतल्या बाजूला, इनसाइड ऑफ मिडल लॅमेला अँड कॅपेबल ऑफ ग्रोथ. इट शोज कॅपेबल ऑफ ग्रोथ म्हणजे वाढ घडवणार नाही. प्रायमरी वॉलची कॅपॅसिटी कोणती आहे? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. कॅपेबल ऑफ ग्रोथ. इट इज सीन इन. आणि हा प्रायमरी वॉल आपल्याला कशामध्ये आढळेल? इट इज ऑकरिंग, इट ऑब्झर्व इन, इट इज सीन इन मेरिस्टेमेटिक सेल्स और मेरिस्टेमेटिक टिश्यू. मेरिस्टेमेटिक टिश्यू म्हणजे अपायकल मेरिस्टेम, लॅटरल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम. ग्रोथ वाढ घडवून आणणाऱ्या ज्या सेल आहेत या सेलमध्ये, मेरिस्टेमेटिक टिश्यूमध्ये, मेरिस्टेमेटिक सेलमध्ये अपायकल मेरिस्टेम, लॅटरल मेरिस्टेम किंवा इंटरकॅलरी मेरिस्टेम ऍट द टिप ऑफ स्टेम और रूट. मेसोफिल सेल अप्पर इपिडर्मिस आणि लोअर इपिडर्मिस मध्ये, इपिडर्मिस नंतर हायपोडर्मिस, हायपोडर्मिस नंतर ज्या सेल येतात लूजली अरेंज्ड सेल, मेसोफिल सेल मध्ये प्रायमरी वॉल आहे. अँड पिथ, फॅस्क्युलर बंडल, झायलेम आणि फ्लोएम मध्ये सुद्धा या पेशी असतात. पिथ मध्ये आहेत प्रायमरी वॉल्स. त्यानंतर सेकंडरी वॉल. सेकंडरी वॉल ही कधी तयार होते? वा सेकंडरी वॉल जे आहे इट इज प्रेझेंट इनर टू प्रायमरी वॉल. मिडल लॅमेलेच्या आत प्रायमरी वॉल, प्रायमरी वॉलच्या आत सेकंडरी वॉल आहे. सेकंडरी वॉल लाइज और प्रेझेंट इनसाइड ऑफ और इनर टू प्रायमरी वॉल अँड इट इज फॉर्मड आफ्टर. आणि सेकंडरी वॉल कधी तयार होते बघा? फॉर्मड आफ्टर ग्रोथ ऑफ प्रायमरी वॉल. कंप्लीशन ऑफ प्रायमरी वॉल पूर्ण झाल्यानंतर सेकंडरी वॉल तयार होते अँड लीड्स टू फॉर्मेशन ऑफ पिट्स. पिट्स तयार होतात, खड्डे तयार होतात. लीड्स टू फॉर्मेशन ऑफ पिट्स. सेकंडरी वॉल. सेल वॉल जे आहे इन प्लांट, सेल वॉल मेड अप ऑफ 3 लेयर. याचे 3 लेयर आहेत. मिडल लॅमेला, पहिला भाग कोणता आहे बघा? मिडल लॅमेला. मिडल लॅमेलाच्या खाली प्रायमरी वॉल, प्रायमरी वॉल नंतर सेकंडरी वॉल. मिडल लॅमेला हा थिन आहे बिटवीन ऍडजेसंट ऑफ 2 सेल्स अँड मिडल लॅमेला इज फॉर्मड फ्रॉम, कशापासून तयार झालेला असेल? सेल प्लेट ड्युरिंग सायटोकायनेसिस. सायटोप्लाझमचं विभाजन होताना, सायटोप्लाझमचं डिवायडेशन होताना. अँड मिडल लॅमेला कन्सिस्ट ऑफ और मेड अप ऑफ. मिडल लॅमेला कशापासून तयार झालेला आहे? पेक्टिन, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट यापासून तयार झालेला आहे. प्रायमरी वॉल प्रेझेंट इनसाइड ऑफ, जस्ट इनर टू मिडल लॅमेलाच्या आत आहे. अँड इट हॅज कॅपेबल टेंडन्सी, कॅपॅसिटी ऑफ ग्रोथ ऑब्झर्वड इन, फाउंड इन मेरिस्टेमेटिक टिश्यूज, मेसोफिल सेल अँड पिथ. सेकंडरी वॉल प्रेझेंट इनर टू प्रायमरी वॉल्स अँड इट फॉर्म आफ्टर कंप्लीशन ऑफ ग्रोथ ऑफ प्रायमरी वॉल. प्रायमरी वॉल नंतर ही तयार होते अँड लीड्स टू फॉर्मेशन ऑफ पिट्स. त्यानंतर पुढचा एक शब्द आहे प्लास्मोडेस्माटा. बघ याच्यामध्ये प्लास्मोडेस्माटा. प्लास्मोडेस्माटा म्हणजेच काय? सायटोप्लाझमिक ब्रिजेस. 2 पेशींच्या मध्ये सायटोप्लाझमचा रस्ता, चॅनेल तयार होतो. सायटोप्लाझमिक ब्रिजेस बिटवीन नेबरिंग सेल. कम्युनिकेशनसाठी between neighboring cells and it shows pores called plasmodesmata. Plasmodesmata are cytoplasmic bridges
cytoplasmic channels between neighboring cells, and it shows minute apertures, pores for communication, interrelations between neighboring cells. प्रोकॅरियोटिक सेल प्रिमिटिव्ह सेल आहे. युकॅरियोटिक सेल ही ॲडव्हान्स्ड किंवा डेव्हलप झालेली पेशी आहे, डेव्हलप झालेली सेल आहे. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनिलीज प्रेझेंट. प्रोकॅरियोटिक मध्ये मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनिलीज आर ॲब्सेंट आहे. याच्यामध्ये बघा सेल वॉल, सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर असणारा घटक आहे. सेल वॉल ही कशामध्ये आहे? काही प्रोटिस्टामध्ये, फंजायमध्ये, प्लांट आणि ॲनिमलमध्ये. ॲनिमलमध्ये सेल वॉल ॲब्सेंट, प्लांटमध्ये वेल डेव्हलप आहेत. आणि सेल वॉल हे प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. इट गिव्स डेफिनेट साइज अँड शेप ऑफ द सेल्स. आल्गीमध्ये सेल वॉलमध्ये कोणकोणते घटक आहेत? सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनल्स अँड कॅल्शियम कार्बोनेट, मिनरल लाईक कॅल्शियम कार्बोनेट. प्लांटमध्ये हेमिसेल्युलोज, हेमी मीन्स 50%, हेमिसेल्युलोज आहेत. पेक्टिन्स आहेत, लिपिड्स, ऑइली सबस्टन्स आहेत अँड प्रोटीन मॉलिक्यूल आहेत. काय वेळेला याच्यापासून बायलिपिड लेअर तयार होतात. फॉस्फो बायलिपिड लेयर्स प्लांटमध्ये तयार झाले. ग्रासेसमध्ये सिलिका, क्युटिन, इपिडर्मल वॉल, इपिडर्मल लेअर मध्ये सिबेरिन, वॅक्स अँड लिग्निन आहे. फंक्शन लक्षात ठेवा, सेप अँड प्रोटेक्ट. इट गिव्स प्रॉपर सेप टू द सेल अँड प्रोटेक्शन. इन प्लांट सेल वॉल कन्सिस्ट ऑफ, प्लांटमध्ये सेल वॉल मध्ये कोणकोणते घटक आहेत बघा. कन्सिस्ट ऑफ मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल अँड सेकंडरी वॉल. मिडल लॅमेला दोन सेलच्या मध्ये ऍडजस्टंट बिटवीन टू सेल्स. आणि मिडल लॅमेला हा जो भाग आहे हा सेल डिव्हिजनच्या वेळेला, सायटोकायनेसिसच्या वेळेला सेल प्लेट पासून तयार झालेला आहे. फॉर्म्ड फ्रॉम पेक्टिन, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट. प्रायमरी वॉल हा मिडल लॅमेलेच्या आत असणारा एक लेअर आहे अँड कॅपेबल ऑफ ग्रोथ, वाढ घडवून आणणे. हा मुख्य करून मेरिस्टमॅटिक सेलमध्ये आहे, मेरिस्टमॅटिक टिश्यू मध्ये आहे, मेसोफिल मध्ये आहे आणि पीथ मध्ये. सेकंडरी वॉल प्रेझेंट इनर टू प्रायमरी वॉल अँड इट हॅज shows ability formation of pits. Plasmodesmata is an cytoplasmic channel or cytoplasmic bridge. इथपर्यंत डायग्रॅम दिलेले आहे पुस्तकामध्ये, पुस्तकातले डायग्रॅम रेफर करा स्टडी करताना. आणि सेल वॉलचे कंपोनंट घटक कोणते, सेल वॉलचे लेयर कोणते हे लक्षात ठेवा. थँक्स.